तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि इथं पाहू शकते तर आज आपल्या गुलाबाला ना किती मस्त असं आहे ना, खूप जास्त बहार आलेला होता. काही कळ्या पण उमललेल्या होत्या, काही छोट्या होत्या. मग मला चला आहोंकडे जाऊ. आहोंचं चाललं होतं ते असं पूर्ण पांगलं होतं, झाड बांधायचं काम चाललं होतं. काय बघत आहे? बाहेर जायचं टेन्शनच नाही, इथूनच फुल तोडायचं आपलं. मग तसं गेट तुटन, ती तुटन. तिकडल्या गुलाबाचं एक फुल सकाळी तोडून ठेवलं, एक उमललंय. आता जास्त कोणी फुलं तोडून येत नाही, एकदा चोर सापडल्याच्या नंतर. आजीबाई झाली कोथंबीर निसून झाली? कोथंबीर निसून झाली का? चला, सगळा मेहंदीतच दिवस गेलाय माझा आज. तर असं काही आहोंसोबत मस्त गप्पा गोष्टी केल्या म्हणलं चला. आणि एक गोष्ट म्हणजे आहो पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली होती, ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि पहिल्यांदाच बोलले होते. तर चला, तुम्ही जर अजून जास्त प्रेम दिलं तर अजून जास्त माझ्यावर व्हिडिओ काढते. मग काय नंतर आज आहे ना, इतकं खूप काय आभाळ आलेलं होतं, ते तर तुम्हाला दिसलं असं ना आता व्हिडिओत. खूप जास्त आभाळ आलेलं होतं. म्हणलं चला कपडे वरचे काढून टाकून आणले होते, म्हणजे टाकले होते खाली आणून. कारण की तुम्ही तर बघितलं असं आता व्हिडिओमध्ये की आपल्या किती आभाळ होत होती, त्याच्यामुळे कपडे काय जास्त सुकलेलेच नव्हते ना. मग गड्या वगैरे काही नाही घातल्या. म्हणलं चला आता तसेच बाहेर दोरीवर टाकून देऊया. नंतर कपडे वगैरे टाकून झाल्याच्या नंतर मी किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्या की आता माझ्या पिल्लूचा स्कूलचा येण्याचा टाईम झालेला होता. त्याच्यामुळे म्हणलं ती येण्याच्या अगोदर तिचं काय असतं आपलं दूध वगैरे तापून ठेवायचं, नंतर ते थंड करून ठेवायचं, असं काय माझे काम चालू असतं. तर आणि मग नंतर मला आता सकाळची जे आपण भांडे वगैरे घासून ठेवतो जाळीमध्ये, ते पण लावून घेण्याचं काम चाललं होतं माझं. म्हणजे कसं भांडे लावले की आपल्याला जे काय भांडं लागतं ते पटकन घेता पण येतं आणि असं खडखड वाजत पण नाही तर तेव्हा आपल्याला काम पण सुचत नाही. असे भांडे असून नसल्यासारखे सापडत पण नाही, काय नाही. त्याच्यामुळे तर माझं चाललं होतं भांडे वगैरे लावून घेण्याचं काम. आणि मला पण कसं असं वाटतं की आपलं पिल्लू आता सकाळपासून शाळेत जातं, म्हणजे आल्या असं तिला नको की चहा दूध तांबे असं तसं. कारण की मग लेकरांची पण चिडचिड होते. चिडचिड झाल्यामुळे असं प्रत्येकाला वाटतं आल्या आपल्या लेकराच्या पोटात काहीतरी जावं. मग त्यानंतर माझ्या लेकराचं आवरून घेतल्याच्या नंतर मला चला ते येईपर्यंत टाईम तर आहे, म्हणलं तोपर्यंत आज मी काय केलं तर आज आहे ना माझ्या केसाला मेहंदी लावली होती. खूप ड्राय केस झाले आणि भरपूर दिवस चाललं होतं. आज लावीन उद्या लावीन, आज जवळपास 1 वर्ष झालं होतं मी ना माझ्या केसांना मेहंदीच नव्हती लावली, अजिबात लक्ष नव्हतं दिलं. आणि थंडीने त्यात खूप जास्त ड्राय झालं होते. मग त्याच्यामुळे म्हणलं आता चला मस्त असं आहे ना तेल लावून घेऊ. तेल लावल्याच्या नंतर मग कसं उद्याच्याला आपलं शॅम्पूने डोकं धुता येईल अशा पद्धतीने. त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता तेल असं लावून मेहंदी वगैरे घातली ना, म्हणजे कसं गुत्ता होत नाही ना. अगोदरच आपण ते मेहंदी वगैरे लावल्यामुळे खूप जास्त गुत्ता होतो आपल्या केसांमध्ये. म्हणलं पिल्लू येऊस तर तेवढं काम पटकन आवरून, कारण की मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे. मग नंतर तेवढ्यातच म्हणलं चला आता आपलं चहा पण करून घेऊ आपल्यासाठी.
आहोंसाठी. मग म्हणलं मस्तीच मी चिकन चहा पण बनवून घेतला होता. आता बघा चहाचा आवाज असा. तुला प्यायची का चहा? मी मग नंतर माझ्या लेकराचं आवरून घेतल्याच्या नंतर मग झाला स्वयंपाकाचा टाईम. मला स्वयंपाकामध्ये आज काय बनवावं, तर मी तर काही खात नाही, पण माझ्यासाठी एक, आऊंसाठी एक. तर तुम्ही पाहू शकता माझ्यासाठी मी केलं तर वांग्याचं भरीत. इथं आऊंने आणले ते समोसे, लेकरांनी तेही खाल्ले होते, त्यातलंही बटाटं खाल्लं नाही, काही नाही, असंच खातात आमचे लेकरं. मग इथं आऊंसाठी ताट रेडी केलं. त्यांना अंड्याची भुर्जी आणि ज्वारीची भाकर बनवली होती आणि त्याच्यासोबत कांदा दिला मी खाण्यासाठी, तुम्हाला दिसलं असेल. आणि तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असता तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर आपल्या चॅनलवर कोणी असलं तर खरंच सबस्क्राईब करा. बाय बाय.